नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण भूमितीमध्ये या प्रमेयाचा काही भाग पाहणार आहोत. महत्वाचा तो भाग आहे. मग या भागामध्ये काय आहे? भूमितीमध्ये हा प्रमेय फक्त काटकोन त्रिकोणात लागू होतो. ते बी केव्हा? जेव्हा काटकोनातून कर्णावर आपण शिरोलंब टाकतो. कर्णावर ज्या वेळेस शिरोलंब असतो त्याच वेळेस भूमितीमध्याचा प्रमेय सिद्ध होतो. मग आता हा प्रमेय काय सांगतो? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे म्हणजे QS मुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो. मग आता दोन भागांचा भूमितीमध्ये म्हणजे ह्या भूमितीमध्ये आधारित गणित येते आपल्याला. मग ते कसं सिद्ध करायचं? अगोदर वर्णन लक्षात घ्या. मग आता काय वर्णन? त्रिकोण PQR मध्ये काय आहे? कोन Q कितीचा आहे? 90 अंशाचा. तसेच रेख काय? QS लंब कर्ण, हे महत्वाचे बघा. कर्ण PR म्हणजे QS कर्णावर काय पडला? लंब पडला. ज्या वेळेस ही परिस्थिती असते त्याच वेळेस भूमितीमध्याचा प्रमेय आपल्याला असतो. मग भूमितीमध्याचा प्रमेय काय सांगतो? मग ह्या शिरोलंबाचा वर्ग म्हणजे साध्य बघा, हे महत्वाचं आहे. QS चा वर्ग बरोबर कशाच्या? कर्णाच्या दोन भागाचा भूमितीमध्ये. म्हणजे कर्णाचे कोणते दोन भाग पडलेत? एक PS आणि दुसरा SR. मग यांचा गुणाकार होत असतो म्हणजे PS गुणिले SR. आणि याच्यावर आधारित गणित तुम्हाला परीक्षेला येत असते. आणि हे जर सिद्ध करता आलं तरच तुम्हाला गणिताचं उत्तर निघते. म्हणून भूमितीमध्याचा प्रमेय महत्वाचा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, छोट्या छोट्या शॉर्टच्या माध्यमातून मी तुम्हाला भूमितीमधल्या संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने सांगत आहे. तुम्ही चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.